नमस्कार, मी प्रगती आणि आज मी आले आहे कर्जत नेरळ रोडवर असलेल्या सगुणाबागमध्ये. मी इथे बाय रोड आले. मला मुंबईहून इथे पोहोचायला 2.5 तास लागले. तुम्ही बाय ट्रेनसुद्धा येऊ शकता. नेरळ स्टेशनला उतरून तिथून ऑटो घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. इथे स्टार्टिंगला अशी नर्सरी होती. इथून तुम्ही रोपं विकत घेऊ शकता. त्यानंतर आल्याबरोबर पहिल्यांदा आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये पावभाजी होती. याची चव मला तशी ठीकच वाटली. इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्यामध्ये बुलक कार्ट राईडसुद्धा आहे. काही ॲक्टिव्हिटीज तुमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहेत, तर काही ॲक्टिव्हिटीज वेगळे पैसे देऊनही तुम्ही करू शकता. आता सध्या सनफ्लॉवरचा सीझन आहे आणि इथे सनफ्लॉवर फार्मिंग केलं जातं. तर सध्या तेच सनफ्लॉवरचं फार्म पाहण्यासाठी मी निघाले. हे जे आता दिसत आहेत ही टोमॅटोची झाडं आहेत. कच्चे टोमॅटो झाडाला लागलेले आहेत. आता मी जाते सनसेट पॉईंटवर. सनसेट पॉईंट म्हणजे एक छोटीशी नदी होती, जिथून सनसेट पाहायला खूप छान वाटतं. ही जी तुम्हाला आता दिसते ही कोबीची शेती आहे. इथे वेगवेगळे पेट्स पण होते, ज्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. इथे सगुणाबागचा स्वतःचा ब्रँड आहे. त्यांचे काही प्रोडक्ट्स इथे विकायला ठेवले होते. यात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे, चटण्या, मुरांबा वगैरे, गुलकंद अशा बऱ्याच गोष्टी इथे विकायला ठेवल्या होत्या.
इथे हे असं छोटं तळं होतं ज्यात आम्ही बोटिंग केलं. या तळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. ह्या माशांना बाहेर काढून त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते. तर असा होता सगुणा बागमधला माझा एक दिवस. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.